आरोग्य प्रश्नाच्या बाबतीत वैयक्तिक आमचं कुणाचंही भांडण नाही. आमचा लढा शासनाशी आहे. आमचा लढा कुठल्याही एका विशिष्ट कारखानदारी वर्गाशी नाही. आमचा लढा हा केंद्र सरकार, कॉम्रेड सुभाष लांडे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव विचार मंचावरील स्थानापन्न होत आहेत. यानंतर आयटकचे कामगार नेते कॉम्रेड रमेश सहस्रबुद्धे हेही विचार मंचावर स्थानापन्न होतील. आणि विशेष म्हणजे त्यानंतर आपल्या पॅनलचे प्रमुख कॉम्रेड वैभव काका पवार हेही विचार मंचावर स्थानापन्न होत आहेत. त्याचा मी प्रास्ताविक सुरू केलेलंच आहे, आधी काही बोलून झालेलं आहे. परंतु कॉम्रेड राज्याचे सचिव आपल्या समोर आहेत आणि मी सांगता सांगता राहिलो की कॉम्रेड वैभव काका पवार यांनी जी ऊस परिषद या ठिकाणी घेतली होती त्याचं चर्चा तामिळनाडू येथे झालं होतं आणि तिथं ठरलंय की राष्ट्राची ऊसाची परिषद कॉम्रेड सुभाष लांडे यांच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे अहिल्यानगर मध्ये होणार आहे. त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांच्या मध्ये जागृती करणार आहोत. त्याचबरोबर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था लढवत असताना लोकांच्या मूलभूत पायाभूत सुविधाच्या प्रश्नावर आगामी काळात भारतीय कम्युनिस्ट पक्ष आक्रमकपणे लढणार आहे. आणि आता माझ्याकडे प्रास्ताविकाची जबाबदारी असताना मी जास्त न मांडता या प्रचार सभेच्या माध्यमातून आलेल्या राज्याच्या सचिवाचं मी स्वागत करतो. आलेल्या सर्व मान्यवर नेत्यांचं मी स्वागत करतो. आणि या सभेचे अध्यक्ष कॉम्रेड रमेश सहस्रबुद्धे स्वीकारतील असं मी त्यांना विनंती करतो. आता जी सूचना मांडली त्यास मी अनुमोदन देत आहे. ठीक आहे, चालू करा पुढे. प्रास्ताविकाचं काम मगाच्यानं मी थोडं बोलून घेतलंय, तरी पण या क्रांतीभूमी मध्ये आपले उमेदवार लढण्याचं हा काय पहिल्यांदा म्हणजे काळ नाही. या आधी सुद्धा 2 वेळा आपण जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य निवडून दिलेला आहे. परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये काळ बदललेला आहे, काळ पुढे गेलेला आहे. त्यामुळे एकेकाळी ही भाषण म्हणजे मी सुरू करण्यापूर्वी जागतिक कीर्तीचे थोर विचारवंत कॉम्रेड कार्ल मार्क्स, संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर महात्मा फुले, कष्टकऱ्याचे महात्मा महानायक कॉम्रेड क्रांतिसिंह नाना पाटील, कॉम्रेड जी.डी. बापू लाड यांना मी मानाचा मुद्रा करतो, अभिवादन करतो आणि अधिकृतपणे या सभेची सुरुवात म्हणजे प्रास्ताविक मांडतो. मगाच्याने मी मांडलेलंच आहे. इथं काम करत असताना सूचना काही सूचना आल्या की आम्ही तुमचा म्हणले पक्ष संपलाय, पक्ष कुठं आहे, या पक्षाला कॉम्रेड लोक तुम्ही नागरिकांनो 100 वर्ष पूर्ण केलेले आहेत. स्वातंत्र्य लढ्यामध्ये शेकडो हुतात्मे या पक्षाचे झालेले आहेत. कॉम्रेड जी.डी. बापू लाड असो, तुफान सेनेचे राम कॅप्टन असो, आणि या सगळ्यांचा नायक हे जो 2 वेळा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे खासदार म्हणून संसदेमध्ये काम करून ठसा उमटलेले अशा रीतीनं काम करत असताना, कम्युनिस्ट पार्टीचं काम करत असताना आम्ही प्रभावी झालो. आणि प्रथम 1988 साली
त्याच्या आधी 1 वर्ष म्हणजे जेडी बापू या पार्टीत याच्या आधी 1 वर्ष मी सभासद झालो होतो आणि जेडी बापू या पार्टीत आल्यानंतर आम्हाला हुरूप आला आणि काम करायला लागलो आणि कम्युनिस्ट पार्टीच्या अंतर्गत काम करत असताना दुष्काळाचे लढे असो, रोजगार हमीचे लढे असतो, पाणी प्रश्नाचे लढे असो, अरे मी तरी विद्यार्थी दशेत इयत्ता 5वीत असल्यापासून बापूंनी कॉल दिलेल्या प्रत्येक मोर्चामध्ये पट्ट्या आहेत आणि त्यांच्या बरोबर मी 30 वर्ष काम केलेलं आहे म्हणून थोडं बोलावं, पार्श्वभूमी बोलावी म्हणून हे थोडं सांगत आहे. हे प्रास्ताविक करत असताना बाकीचे मान्यवर आपली आपली मतं व्यक्त करतीलच, परंतु कॉम्रेड वैभव लक्ष्मण पवार यांच्या नेतृत्वाखाली जे पॅनल भारतीय कम्युनिस्ट पक्षानं उभं केलंय ते नक्कीच सांगली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये लाल वादळ आलेल्याशिवाय राहणार नाही. कुंडल गटातून, गणातून, दुदोंडी गटातून, रामानंद नगर गणातून हे उमेदवार उभे केलेले आहेत. त्यांना इळा कणीस या चिन्हावर बटन दाबून प्रचंड मताने निवडून देऊन आपण या क्रांतीपूर्व पर्वाची दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याची आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. शेवटी बोलताना एवढं सांगेन की इळा कंसाला मत म्हणजे जीडी बापूच्या काळजाला मत, इळा कंसाला मत म्हणजे भाई एन.डी. पाटलांच्या हृदयाला मत, इळा कंसाला मत म्हणजे क्रांतीवीर नागनाथ नायकवडी यांच्या मनाला मत. या महापुरुषांनी मनावर घेतलं होतं म्हणून तुमचे हजारो कोटी रुपयाची शेतकऱ्यांची वीज मुलं चटकीसरकी माफ होत होती. ती सुरुवात कॉम्रेड वैभव काका पवार यांच्या माध्यमातून आगामी काळात करायचं आहे आणि सर्वांगीण कारभार, चोख कारभार, पारदर्शी कारभार कोण करतंय हे संपूर्ण राज्याला दाखवून द्यायचं आहे. एवढं मी प्रस्तावित करतो, थांबतो. आणि सांगायचं एक राहिलं की या भागातील आंबेडकरी चळवळीतील सर्वच कार्यकर्त्यांनी हे आपले 4 चळवळीचे उमेदवार उभे आहेत. त्या 4ही चळवळीच्या उमेदवारांना आंबेडकरांच्या विचारानं मत द्यावं आणि श्रमशक्ती भीमशक्ती रूपानं द्यावी. कारण बाबासाहेबांनी सांगितलंय तू लढला नाहीस तरी चालेल पण विकला जाऊ नको, एवढं ध्यानात ठेवा. पुन्हा वेळा कंसाला प्रचंड बटन दाबून निवडून थांबतो. जय हिंद, लाल सलाम, इन्कलाब जिंदाबाद. यानंतर कॉम्रेड भाऊसाहेब यादव ते आपल्या किसान सभेला सातत्यानं मदत करतात आणि ते CPI ML पक्षाचे मोठे कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी पाठिंबा पण देतील आपल्याला की ज्यांनी नागेवाडी कारखान्यातील किती कोटी रुपये मिळवून दिले ते सांगतील कामगारांचे.